मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये. आता मात्र घरामध्ये हळदीचा कार्यक्रम असतो आणि हळदीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी होऊन आता सोहमला हळद लावण्यासाठी पाटावर बसवलं जातं. त्याचं औक्षण वगैरे सर्व काही झाल्यानंतर सरोजी त्याला हळद लावते. त्यानंतर आबा हे खुश होऊन आता रजनीला म्हणतात की रजनी, अगं तुला आता सोहमला हळद लावायची आहे. तेव्हा आता रजनी आणि काला लगेच पुढे येतात. तेव्हा रजनी आता खूप छान अगदी खुश होऊन आपल्या सोहमला हळद लावते. अगदी डोळे भरून त्याच्याकडे बघत असते. तेव्हा सोहम सुद्धा अगदी आईकडे बघून खुश होतो, आईचा हात धरतो. त्यानंतर आता कलाही हळद लावण्यासाठी पुढे येते. तेव्हा आता कलाही सोहमला खुशून म्हणते की सोहम, आत्ता मात्र मी रीतीप्रमाणे लावणार आहे, परंतु नंतर माझ्या पद्धतीने लावणार आहे बरं का. ठीक आहे. तेव्हा आता सोहम विचारतो की म्हणजे, तर आता सरोज तर अगदी रागाने बघत असते. अद्वैतला मात्र गालातल्या गालात हसू येतं. सोहम हसून विचारतो की अगं कला वहिनी, कुठल्या पद्धतीने तू लावणार आहे. तेव्हा आता कला म्हणते की हो हो कळेल कळेल, लवकरच कळेल. आणि तेवढ्यात आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आणि जा की तू सुद्धा. तेव्हा अद्वैत लगेच आता फोटो काढत असतो आणि तो पुढे येतो. तेव्हा आता कला ही अगदी त्याला हळद लावते. त्यानंतर मात्र कला हळद लावता लावता अगदी सोहमला इतकं गालाला ती हळद लावून घेते. तेव्हा आता रजनी म्हणते की अगं कला. तेव्हा मात्र नैनाचा तर खूपच जळफळाट होतो. नैना लगेच राहुलला म्हणते की सतत हिला पुढे पुढे करायचं असतं. सगळ्यांना फक्त मी किती चांगली आहे हे फक्त हिला दाखवायचं असतं, बास, हिला काही दुसरं नकोय. आणि तेवढ्यात अद्वैत फोटो काढत असतो आणि कला सोहमला हळद लावते आणि अद्वैत जवळ येते आणि हळूच ती आता अद्वैतच्या गालाला हळद लावते. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघतो. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की माशी बसली होती का. तेव्हा आता कला म्हणते की नाही रे, हळद लावली मी तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की इतक्या प्रेमाने. तर कला म्हणते की अरे त्यात काय इतकं, मी सगळ्यांनाच अशीच हळद लावणार आहे. तेव्हा आता सरोज रागाने या दोघांकडे बघत असते. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ, मला मान्य आहे की तू इतकी अनट्रेबल आहे, परंतु इतक्या सॉफ्ट टच तू करून मला हळद लावली. तेव्हा आता कला म्हणते अरे तुला एवढं का आश्चर्य वाटतं, तुला काहीतरी ते वेगळं वाटतं का. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप खोटारडी, आता मी बघितलं ना तू सोहमला कशी ओरबाडून हळद लावली, ते अगदी भरभरून तू त्याला हळद फासलीस. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, तो नवरदेव आहे त्याला चालते. आणि कला आणि अद्वैत जे काही आता एकमेकांशी बोलत असतात ते बघून आबांना मात्र खूप हसायला येत असतं. परंतु सरोजचा तर खूप जळफळाट होतो. ती अगदी रागाने आता कलाकडे बघत असते. तेव्हा कला ही अद्वैतला म्हणत असते की बघ, इतरांना सुद्धा मी प्रेमाने हळद लावते की नाही, तू बघतच राहा. तर अद्वैत म्हणतो की हो बघणारच आहे. तर कला म्हणते की बघ, मी सगळ्यांना किती प्रेमाने हळद लावते ते. म्हणून कला ही रजनी मॅडमला हळद लावते आणि रजनीला अगदी प्रेमाने हळद लावून सरोज समोर येते. परंतु सरोज लगेच नाक मुरडते. तर कला तिला हळद लावत नाही आणि डायरेक्ट ती आबांजवळ येते आणि आता आबांच्या गालाला अगदी प्रेमाने ती हळद लावते. तर आबा म्हणतात की हो कला, अगदी प्रेमाने तू हळद लावलीस, आम्ही पाहिली बर का कला. आणि काय रे अद्वैत, म्हणून आबा त्या दोघांना चिडवतात. तेव्हा आता अद्वैत हसतो आणि कला त्यानंतर दिनकर आणि संगीता या दोघांना सुद्धा हळद लावायला येते. त्यांना हळद लावून ती जातच असते. तेव्हा तिचा तोल जातो आणि अद्वैतच्या अंगावर ती पडते आणि तिच्या हळदीचे हात आहे ते सर्व काही अद्वैतच्या छातीला, त्या शर्टला लागतात. तेव्हा कलाही खुशून हसते आणि त्याला सॉरी म्हणते. सरोज रागाने बघते. तर अद्वैत आता लगेच कलाला म्हणतो की काय सॉरी, मी तुला म्हटलं की तू प्रेमाने हळद लावलीस म्हणून तू लगेच असा सूड माझ्यावर उगवलंस का. तेव्हा कला म्हणते की अरे चुकून झालं, खरंच मी तुला सॉरी म्हणते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं चुकून झालेस का, माझा कुर्ता खराब झाला, हे बघ सोहमची हळद आहे, माझी नाही. अद्वैत इतका चिडलेला आहे हे बघून कला म्हणते की चांदेकर, अरे तू किती चिडतोस, मी तुला सांगितले ना माझ्याकडून चुकून झाले आणि हे सर्व मी मुद्दामून नाही केलं. तर अद्वैत म्हणतो की हे बघ, जरी सुद्धा तू मुद्दामून केलं तरी सुद्धा तू ते मान्य करणार आहेस का. आणि हे बघ, तू अशी नाही सुधारणार आणि आता बघतच राहा, मी सुद्धा तुला तुझ्या स्टाईलनी कशी हळद लावतो, मी सुद्धा काही कमी नाही. म्हणून तो कलाला हळद लावण्यासाठी हळदीच्या त्या भांड्यामध्ये हात बुडवतो आणि हाताला हळद घेतो. तेव्हा कला लगेच आता धावत असते आणि अद्वैत तिच्या मागे पळत असतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांच्या मागे पळत असताना मात्र आता सरोजला राग येतो. परंतु आता सर्वजण अगदी आनंदाने बघत असतात. कला आणि अद्वैतचा जो काही आता हा धिंगाणा सुरू आहे तो बघून आबा, रजनी आणि सोहम यांना आनंद होत असतो. ते आता त्यांना अगदी त्यात अगदी म्हणजे हे करतात. परंतु आता सरोज तर अगदी रागाने हे सर्व बघते. तिला आता हे सर्व सहन होत नाही. कला ही पुढे सोहमजवळ जाते आणि उभी राहते. तेव्हा
तेव्हा आता अद्वैत तिच्या मागे येत असतो. मलाही त्याला चिडवत असते की ए मी तुझ्या हाती नाही लागणार. तेव्हा मात्र सर्वांना अगदी हसायला येत असतं. परंतु रोहिणी आणि सरोज नैना यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा मित्रांनो बराच वेळ यांचे हे असं सुरू असतं. एकमेकांच्या मागे ते पळत असतात. कारण कलाही आता काही अद्वैतच्या हाती लागायला तयार नसते. म्हणून अद्वैत आता एक प्लॅन करतो. तो मुद्दाम आता एका खुर्चीवर जाऊन बसतो आणि एका लेडीजबरोबर तो बोलत असतो. तेव्हा त्याला असं वाटतं की कला आता म्हणजे ती बाजूला होईल, तिच्या आता लक्षात येणार नाही आणि त्या संधीचा फायदा घेऊन तो आता कलाला हळद लावणार असतो. तेव्हा आता कला हे अद्वैत कुठे गेला म्हणून त्याला शोधत असते. तर अद्वैत आता ते खुर्चीवर बसलेला आहे. तर कला तेथे येते. कला अद्वैतला बघतच नाही. तेव्हा अद्वैत लगेच कलाला धरतो. तेव्हा मात्र आता अद्वैत तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिला अगदी जवळ घेऊन तिच्या गालाला तो हळद लावतो. आणि आता सर्वजण खुशून तर बघत असतात. परंतु आता ह्या सरोजला अद्वैतचा सुद्धा खूप राग येतो. तेव्हा आता अद्वैत आता कलाला म्हणतो की हे बघ, अशी हळद तू लावावी अशी माझी इच्छा होती. कारण तुझ्याकडून इतकी सॉफ्टपणे हळद लावणं हे काही आता इम्पॉसिबल होतं. कारण तू अशी हळद लावणं हे काही शक्यच नाही. परंतु तू तर प्रेमाने हळद लावलीस तर मला तुझ्याकडून हे काही आता असं हवं होतं. तेव्हा आता कलासुद्धा काही कमी नसते. कला म्हणते की बरं ठीक आहे, तुला जर तशीच हळद लावून घ्यायची असेल तर लगेच कलासुद्धा आपल्या दोन्ही हाताला जी हळद असते अगदी आता ती घुसकडून अगदी त्याच्या चेहऱ्याला ती हळद लावते. खुशून ती पुढे जायला निघते. तर सरोज रागाने तिचा आता हात धरते आणि तिचा हात पिरगाळते. तेव्हा आता कला ही रागाने सरोज मॅडमकडे बघत असते. परंतु आता सरोजने जेव्हा कलाचा हात पकडला हे बघून आता रोहिणीला खूप आनंद होतो. रोहिणी मनात म्हणते कला खरे तुला तर खूप हळद लावण्याची हौस होती, त्यामुळे आता बाद झाले. आता तुला खरी हळद मात्र चांगली सरोज वहिनी लावे. तेव्हा आता सरोज रागानेच कलाचा हात पिरगाळून तिला पुढे घेऊन जाते आणि म्हणते की बाद झाली तुझी आता नाटकं. तेव्हा आता अद्वैत रागाने सरोजकडे बघत असतो. तेव्हा रोहिणी लगेच आता म्हणते की अद्वैत अरे काय काय चाललंय तुमचं हे सर्व नाटकं. अरे हे तर लग्नघर आहे आणि तुम्ही दोघे हे असं वागतात. तेव्हा आता अद्वैत विचारतो की असं म्हणजे कसं आत्या. तेव्हा आता रोहिणी लगेच म्हणते की घ्या म्हणजे साहेब इतके गुंग झालेत की त्यांना माहितीच नाही की त्यांनी काय केलं ते सुद्धा. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे तू आणि तुझी बायको काय करत होतात, एकमेकांच्या मागे धावत होतात. अरे पळताय काय, एकमेकांच्या मागे धावतात काय, काय मस्ती सुरू आहे तुमची अगदी लहान मुलासारखी. अरे घरामध्ये आपल्या लोक जमलेली आहेत, पाहुणे मंडळी आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही असं वागतात. नेमकं तुम्ही काय वागतात याचं भान सुद्धा तुम्हाला उरलेलं नाही. आणि झाले आता सरोज वहिनी मात्र चिडली ना. तेव्हा आता लगेच रोहिणी चिडल्याचं नाटक करते आणि अद्वैतला मुद्दाम ती आता हर्ट करत असते. तेव्हा आता आबा पुढे येतात. आबा म्हणतात की रोहिणी बस कर, आता बाद झाले, हे लग्नघर आहे त्यामुळे तू सुद्धा आणखीन जास्त आरडाओरड करू नको आणि हे बघ ही डापराडापरी करण्याची वेळ नाही आता. तेव्हा आता आबा सर्वांना बसायला सांगतात आणि अद्वैतला जवळ घेतात. अद्वैतला म्हणतात की हे बघ अद्वैत, अरे आपल्या घरच्यांचा स्वभाव तुला माहिती आहे आणि तू जर आतमध्ये आता तिकडे गेला तर ती आणखीन चिडेल, त्यामुळे तू आतमध्ये जाऊ नकोस, इकडेच थांब. त्यानंतर आता सरोज रागाने कलाला रूममध्ये घेऊन येते आणि तिला जोरात तिथे ढकलून देते. तेव्हा सरोज बघतच असते. परंतु सरोजला आता इतका राग येतो आणि कला तरी सुद्धा आता शांत होऊन तिच्याकडे बघते. परंतु सरोज लगेच सनकन एक कलाच्या कानामागे देते. तेव्हा मात्र आता सरोज रागाने कलाकडे बघत असते आणि कला सुद्धा अगदी तिच्याकडे बघतच असते आपल्या गालाला हात लावत. तेव्हा आता सरोजच्या हाताला जी हळद लागलेली असते कलाचा हात पकडून घेऊन येताने तर सरोज रागाने ती हळद पुसत असते शी करत आणि ती कलाला म्हणते की तुमच्या खऱ्यांची चांदेकरांना हात लावण्याची सुद्धा लायकी नाही आणि तुला माझ्या मुलाबरोबर हळद खेळायची होती, त्याला हळद लावायची होती किस का. तुझी इतकी मजल का, तुझी लायकी सुद्धा नाही त्याच्या जवळ जाण्याची सुद्धा आणि तरी सुद्धा तू त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेच का. तुमच्या 7 पिढ्या जरी एकत्र आल्या ना तरी सुद्धा चांदेकरांचं कुटुंब सोडच, परंतु चांदेकर माणसांसमोर सुद्धा उभं राहण्याची तुमची लायकी नाही. आणि काय तू रांगोळी काढताना काय म्हणाली होती की चुकून तोल गेला म्हणून, आणि आता माझ्या मुलासोबत तू मुद्दामून हळद खेळली ना त्याला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी. हे जे काही करते ते सगळं काही मुद्दाम करते माझ्या मुलाला तुझ्या जाळ्यात ओढण्यासाठी. तू त्याच्याबद्दल सापळे काय रचते, त्याच्याबद्दल हळद काय खेळते, होळी काय खेळते, सगळ्यांसमोर नाचते आणि त्याच्याबरोबर खेळाचं निमित्त करून मिसेस कला अद्वैत चांदेकर असं काही लिहिते आणि परत रागाने ती तिचा अगदी हात धरते, मनगट धरते आणि हे बघ लोकांना तू फसू शकतेस
मला मला नाही फसू शकत। एक गोष्ट तू लक्षात ठेव की मला या हाताने तू काहीतरी लिहून दिलेला आहे आणि तेव्हा तू काय म्हणाली होतीस की तुम्ही मला चुकीचं समजताच, मग आता हे जे काही करते तू त्याचं काय? आणि हे बघ आठव तेव्हा तू काय म्हणाली होतीस आणि मी सुद्धा तुला काय म्हणाले होते की तू बरोबर माझ्या मुलाला घोळात घेणार आहेस आणि तेव्हाच मी तुला बरोबर ओळखलं होतं। त्यामुळे मी तुला सांगते ते काही वचन मी तुझ्याकडून लिहून घेतलेलं आहे ना ते काही मी विसरणार नाही आणि तुला सुद्धा ते विसरून देणार नाही। तेव्हा आता सरोज जोराने आता कलाचं जे काही हात आहे तो हात दाबत असते। कलाला बिचारीला खूप त्रास होतो तरी सुद्धा एकही शब्द कला काही आता मागे उलट उत्तर देत नसते, बोलत नसते। ती अगदी शांत हे सर्व डोळे भरून बघत असते आणि सर्व सहन करून ऐकत असते। तेव्हा सरोजचं एक झालं की एक सुरूच असतं। सरोज म्हणते की हे बघ या घरामध्ये तुझी बाहेर पडण्याची वेळ आता जवळ आलेली आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि वाट कशाची बघायची, चल आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती हो, आत्ताच या वेळेस तू घरातून चालती हो। म्हणून आता सरोज रागाने तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी अगदी ढकलत असते, परंतु कला आता सरोजचा हात अगदी सोडायचा प्रयत्न करते आणि सरोजला ती ऐकत नसते। सरोज पूर्णपणे जोर लावते आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, परंतु कला आता जोराने सरोजचा हात हिसकावते आणि आपला हात सोडून घेते। तेव्हा आता कला इतका वेळ सर्व काही ऐकून घेते आणि आता म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुम्ही आत्तापर्यंत जे काही मला मारले ना ते पहिलं आणि शेवटचं। मला मान्य आहे की तुमच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग आहे, परंतु त्या रागापायी तुम्ही माझ्यावर हात उचलू शकत नाही। तेव्हा आता सरोज आणखीन रागाने डोळे अगदी वटारून तिच्याकडे बघत असते आणि हे बघा माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार दिले की मोठ्यांचा आदर करायचा त्यांनी मला शिकवला, पण त्याचबरोबर स्वतःचा अनादर सुद्धा होऊ नये असं त्यांनी मला शिकवले आणि म्हणून जरा मी तुम्हाला स्पष्ट सांगते की मोठ्यांचा आदर करणं, कुणालाही न दुखवणं ही जसं माझ्या रक्तात आहे आणि जर कोणी माझा अनादर करत असेल, मला मारत असेल तर मार खाऊन घरी यायचं नाही हे सुद्धा माझ्या आई वडिलांनी मला शिकवले। आणि हे बघा मी तुमचं काही एक मान्य करायला तयार आहे, परंतु तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सुद्धा लवकरात लवकर स्वीकारा की माझं चांदेकरशी लग्न झालेलं आहे, नात्याने मी त्याची बायको आहे, आमचं नातं आहे नवरा बायकोचं। हे नातं जेव्हा तुम्ही जितक्या लवकर स्वीकारताल तितक्या लवकर तुमचा जो काही होणारा त्रास आहे तो कमी होईल, नाहीतर तुमचा कायम असा जळफळाट होत राहील। तेव्हा आता सरोजला आणखीनच राग येत असतो आणि कलाने एकदम असे योग्य उत्तर देऊन सरोजची पूर्णपणे आता वाट लावलेली असते। सरोज आता काही बोलता तिला येत नसतं, एकही शब्द तिच्या तोंडातून आता निघायला तयार नसतो। तर बाहेर आता नैना ही रोहिणीला म्हणत असते की जाऊन द्या, अहो मॉम इन लॉ कशाला तुम्ही बोलतात, तुमच्या डॅडांना असं वाटतं की तुम्ही बोलायचं नाही म्हणून, त्यामुळे तुम्ही शांतच राहा, काही एक शब्द बोलू नका। परंतु आज सरोज मॅडम आणि कला या दोघीमध्ये जे काही होणार आहे ते इतकं मसालेदार असणार आहे की त्याने जे काही होणार आहे तोच एक मोठा धमाका असेल। आपल्याला एनर्जी वाया घालवण्याची काही गरज नाही। तेव्हा आता रोहिणीला राग येतो, रोहिणी नैनाला शांत राहायला सांगते आणि तेवढ्यात आता कला ही अगदी रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते। तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो की नक्की आता यांचं काय झालं असेल। तेव्हा आता रोहिणी बघते आणि रोहिणी लगेच नैनाला म्हणते की अगं तुझी बहीण खरंच निर्लज्ज आहे, कारण एवढं सगळं करून सुद्धा तू इथेच उभे राहिली असती, परंतु ती मात्र ताटमानेने वर गेली, म्हणजे सरोज वहिनीने जे काही केले ना काट्यानेच काटा काढला असं काही दिसून येते। तेव्हा आता नैना आणि रोहिणी या दोघींना खूप हसू येत असते। आता जे काही झाले तेव्हा आता संगीताला सुद्धा खूप टेन्शन येते। संगीता लगेच अद्वैत आणि आबांजवळ येते आणि म्हणते की आबाजी मला असं वाटतं की सरोज मॅडम खूप चिडलेल्या आहेत, त्यांना कोणीतरी शांत करावे, म्हणून आबाजी मला असं वाटतं की तुम्हीच त्यांना शांत करू शकता, मी एक काम करू का, मी जाऊन कलाला समजावू का? तेव्हा आता आबा म्हणतात की हो जा तुम्ही कलाला समजावा, कला खूप आता खरंच तिला वाईट वाटत असेल। तेव्हा संगीता घाईने आता रूममध्ये जाते कलाला समजवण्यासाठी, अद्वैत मात्र आता शांत असतो। त्यानंतर आता लगेच आबा हे सर्व मंडळींना म्हणतात की हे बघा तुम्ही आता कोणी काही गडबडीत निर्णय घेऊ नका आणि हे बघा सरोज जरा चिडलेली आहे, पण योग्य वेळ पाहून मी तिच्याशी बोलेल, त्यामुळे आता झाले ते झाले आणि पुढे वेळ व्हायला नको। आणि हे बघा आता सर्व तयारी व्हायला हवी, कारण आता सोमला हळद लागली आणि सोमची उष्टी हळद मात्र आपल्याला पुढे अनामिकाला लावायला पाठवायची आहे। हे बघा ती अनामिका पोर सुद्धा आपली वाट बघत असेल, त्यामुळे उशीर व्हायला नको, मुहूर्त टळायला नकोय, त्यांच्या विधीमध्ये खोळंबा व्हायला नको। आणि हे बघा त्यानंतर आता तिला तयारी करून येथे लग्नासाठी सुद्धा यायचे आहे, त्यामुळे तिला आणखीन उशीर व्हायला नकोय, त्यामुळे जा सर्व काही लवकर तयार करून घ्या, हळदीचं जे काही आहे ते सर्व काही तयारी करून घ्या। तेव्हा लगेच आता रजनी म्हणते की हो आबा
तेव्हा आता अद्वैतला सुद्धा आता कलाची काळजी लागते की कला रूममध्ये आता काय करत असेल, नक्की काय झालं असेल या दोघींचे। त्यानंतर आता कला ही एकटीच रूममध्ये येऊन बसलेली असते आणि तिला आता जो काही घडलेला प्रकार आहे, सरोज तिच्याबरोबर जे काही वागली, तिच्या कानामागे दिली, हे सर्व काही क्षण तिला आता रूममध्ये आठवतात आणि तिला वाईटसुद्धा खूप वाटते आणि रागसुद्धा आता खूप आलेला असतो। तेव्हा आता तेवढ्यात आता ते संगीता येते आणि संगीता आल्यानंतर कला लगेच उठून उभी राहते आणि संगीताला म्हणते की आई हे बघ, मला माहिती आहे की तू येथे का आलेली आहेस आणि तुला काय बोलायचं आहे ते, परंतु आई तुम्हाला एकटीला समजावून आणि बोलावून काय सांगणार आहेत हे बघ। अगं घरातील सगळ्यांनी हे समजून घ्यायला हवं, कारण मीच एकटी समजून काय करू। तेव्हा आता संगीता तिला म्हणते की हे बघ कला, तू शांत हो आणि इथे खाली बस, मी तुला सगळं काही व्यवस्थित सांगते। संगीता अगदी शांतपणे म्हणते की कला हे बघ, मला सगळं काही समजते आणि कळते सुद्धा, परंतु जे काही मला आता दिसते ना, त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही होतं त्या सगळ्यामुळे तुझा आणि जावई बापू या दोघांचा संसार मोडायला नकोय, बाकी काही नाही। तेव्हा आता कला म्हणते की आई, संसार तुटून न देणं हे नवरा बायकोच्या हातात असते, त्यामुळे आई माझ्यात आणि चांदेकरमध्ये जे काही झाले ना त्याबद्दल तू बोल, परंतु हे तर। तेव्हा आता संगीता म्हणते की कला अगं हे तुला समजत का नाही, मी तुला तसं काही व्यवस्थित सांगत नाही, हे बघ तुला समजतेस का, अगं हे जे काही बाहेर वाद होतात त्या वादामुळे तुमच्यामध्ये काही खोट पडायला नको, त्यात काही विघ्न यायला नको, एवढंच फक्त मला काळजी वाटते, बाकी काही नाही। तेव्हा आता कला म्हणते की आई, मला तुझी काळजी सुद्धा समजते आणि टेन्शन सुद्धा, परंतु आई हे जोपर्यंत चांदेकर माझ्या सोबत आहे तोपर्यंत हे नातं नाही तुटू शकत, खरंच आई। तेव्हा आता संगीताला आनंद होतो, संगीता प्रेमाने आता कलाचा चेहरा अगदी आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या प्रेमाने त्या चेहऱ्याकडे, अगदी निरागस चेहऱ्याकडे बघत असते। कलाला सुद्धा खूप छान वाटते। त्यानंतर आता इकडे राहुल सोमला छान तयार करतो, सोम अगदी छान तयार झालेला असतो आणि सोम आता त्या रूपात बघून त्याला खूप आनंद होतो। राहुल म्हणतो की हा आता होईना बात, आणि तो आता सगळं काही कसं करायचं हे सगळं काही आता तो सोमला समजावत असतो की कोट वगैरे हळूवार कसा धरायचा, सगळं काही व्यवस्थित कसे करायचे, आणि कमाल नवरदेव अगदी छान दिसतात बरं का तुम्ही, असं आता राहुल सोमला म्हणतो आणि म्हणतो की हे बघा मला एक गोष्ट सांग, आजपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांग बरं, आजपर्यंत तू कुठलं बेस्ट असं चित्र काढलंस का। तेव्हा सोम आता ते विचारात पडतो आणि विचार करत असतो, तर राहुल म्हणतो की काय रे, अरे कसला विचार करतो, त्यामुळे मला असं वाटतं की अरे तू आता एक काम कर, तू मात्र आता स्वतःच एक चित्र व्यवस्थित काढ, अगदी कमाल असं चित्र, तू आता आरशामध्ये उभा राहा आणि खरंच तू आज इतका चिकना दिसतोय, त्यामुळे स्वतःच पोर्ट्रेट कर आणि ते काही अगदी कमालच होईल। आणि तेवढ्यात आता अद्वैत येतो, अद्वैत म्हणतो की हो हो सगळं काही कमालच होणार आहे, हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे। आणि तो सोमला आता त्या रूपामध्ये बघून विचारतो की काय कसं वाटतं। तेव्हा आता सोम म्हणतो मला भारी वाटतंय, परंतु तूच सांग बरं मी कसा दिसतो। तेव्हा राहुल म्हणतो की अरे सोम तू दिसतो चिकना, मी जसे तुला म्हणालो तसे, परंतु हे बघ तुझ्या लग्नामध्ये कितीही चिकना वाटला ना तरी सुद्धा तुझ्यापेक्षा सगळ्यात हँडसम आम्ही दोघेच दिसणार आहोत, अद्वैत आणि मी। तेव्हा आता अद्वैत आणि राहुल एकमेकांना टाळे देतात, तर लगेच आता सोम हसायला सुरुवात करतो आणि राहुल आणि अद्वैत सुद्धा। तर अद्वैत म्हणतो की हो मी खात्रीने सांगू शकतो, आणि तेवढ्यात तेथे रजनी येते। रजनी म्हणते की अरे किती वेळ झाला, तिघे जण इथे का गप्पा मारत बसलात, आणि सोहमकडे बघते, सोहमची दृष्ट काढत म्हणते की खरंच अरे सोहम खरंच किती देखना दिसतोस रे तू, आणि हे बघा तुम्ही जर दोघे हे काम करत असाल तर मला बाकी बाहेर काम करायला मी मोकळी असेल, त्यामुळे आता हे काम करायची मला काही गरज नाही। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काकी अगं एक मिनिट बस ना, काकी हे बघ तुला काही काम करण्याची गरज नाही, तू फक्त लग्न एन्जॉय कर, कारण तुझ्या लेकाचं लग्न आहे की नाही, त्यामुळे बाकी जे काही काम आहे ते सगळं काही आम्ही करू। तेव्हा आता रजनी विचारते की अरे याला तयार करण्याची ही वेगळी, परंतु अरे तुम्ही कधी तयार होणार आहात, अरे अद्वैत तू तर अजून तयार सुद्धा झालेला नाही। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की रजनी काकी, तेव्हा आता रजनी म्हणते की अरे तू असाच हळदीने माखलेला आहे आणि तू तसंच उभा राहणार आहेस का। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो हो मी जातो, आणि हे बघा जरा आर्टिस्टचं लग्न आहे त्यामुळे आर्टिस्ट तर वाटायला हवे। तेव्हा आता रजनी हसते आणि राहुल सुद्धा खूप हसतात, आणि आता अद्वैत
अद्वैत आपल्या रूममध्ये घाईने निघून जातो। तेव्हा आता राहुल म्हणतो की मामी मी सुद्धा जातो, कारण माझ्या फोनची बॅटरी उतरलेली आहे आणि मी सुद्धा तयार होऊन येतो। तेव्हा रजनी म्हणते की हो हो, आणि राहुल सुद्धा आता बाहेर जातो। तेव्हा आता रजनी सोहमजवळ येते। सोहम तिच्याकडे बघत असतो आणि रजनी डोळे भरून आता आपल्या मुलाकडे बघते। आपल्या मुलाचं ते रूप बघून रजनीच्या डोळ्यात पाणी येते, आनंद अश्रू येतात आणि तेव्हा ती प्रेमाने सोहमच्या चेहऱ्यावरून हात फिरवते। कुणाची दृष्ट माझ्या मुलाला लागायला नको, ते चल तयार हो आणि खाली ये लवकर। तेव्हा आता रजनी जायला निघते तर सोहम आता रजनीचा हात धरतो आणि तो सुद्धा आता रजनीच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो की तुला सुद्धा कुणाची नजर लागायला नकोय, कारण अगं आई तू जगातील सर्वात बेस्ट आई आहे। तेव्हा आता रजनी लगेच सोहमला अगदी मिठी मारते आणि दोघे आता एकमेकांच्या मिठीत अगदी डोळ्यातून त्यांच्या पाणी येत असतं। दोघांचं ते प्रेम बघून खरंच खूप छान वाटतं। त्यावर आता रजनी सोहमला म्हणते की बरं ये तू लवकर खाली। त्यानंतर आता इकडे काजलची अवस्था तर बिकट असते। काजल सारखा सोहमचा विचार करत असते। सोहम तिला जे काही बोललेलं आहे तर ती म्हणलेली असते की सोहम मला तुझ्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता सोहम तिला म्हणलेला असतो की त्यासाठी तुला रूममध्ये येण्याची काय गरज आहे तर, आणि हे बघ आता मात्र तू माझ्या आयुष्यामध्ये परत येऊ नकोस, तू माझ्या आसपास सुद्धा मला नकोय, तर खूप उशीर झालेला आहे। तेव्हा आता काजल त्याला म्हणलेली असते की हे बघ अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि तेवढ्यात अनामिका तेथे आलेली असते। अनामिका आता सोहमचा हात धरून त्याला डान्स करायला घेऊन गेलेली असते। सोहम तिचं ऐकायला तयार नसतो, ती बाजूला बोलावते तरी सुद्धा तो नाही म्हणत असतो। हे सर्व काजलला आठवून आता संगीता सुद्धा काजलसोबत जे काही वागते ते सर्व काही काजलला आता आठवते। तसतसे तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं। इतकं समजावून सुद्धा सोहम तिच्याशी एकही शब्द बोलायला तयार नसतो, आणि जेव्हा रजनी आणि कला सोहमला घेऊन हळद लावायला येतात ते सुद्धा क्षण काजलच्या डोळ्यासमोर येतात, आणि आबांनी तिला आता हळदीमध्ये सोहमचं औक्षण करण्यासाठी सांगितलेलं असतं। हे सुद्धा सांगितलेले सर्व क्षण तिला आठवत। औक्षण करताना आता सोहमच्या हातावर जे काही तिच्या डोळ्यातील पाणी पडलेले असते ते सुद्धा सोहम बघतो। ते सुद्धा आता काजलला सर्व आठवते आणि डोळ्यातून खळखळ असं पाणी येत असतं। काजलच्या सर्व काही भावना आता दुखावल्या गेल्या जात असतात। काजल आता सगळ्याचा विचार करते की आज सोहमचं लग्न आहे आणि वेळ तर फार कमी आहे, तरी सुद्धा अजून माझं त्याच्याशी बोलणं झालेलं नाही, आणि मी त्याच्याशी बोलायसाठी इतकं त्याला म्हणते तरी सुद्धा तो अजून माझं ऐकून घ्यायला तयार झालेला नाही। तो साधं ऐकून तर घ्यायला बाजूला, परंतु माझ्याकडे बघत सुद्धा नाही। आता मी नक्की काय करू? मी सतत त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्येच काही ना काही कारण येऊन ते सारखं राहूनच जाते। मग मी हे सर्व कसं बोलू? माझ्या मनात ज्या काही त्याच्याबद्दल फिलिंग्स आहेत तर त्या कशा सांगू? हे सगळं मी कधी सांगू? म्हणून काजलला खूप असं वाईट वाटतं, डोळ्यातून खळखळ असं तिच्या पाणी येत असतं। मी त्याच्याशी बोलू शकत नाही, मग मी काय करू? नक्की मी त्याचं जे काही माझ्या फिलिंग्स आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करू शकते? तेव्हा आता तिच्या डोक्यात एक प्लॅन करतो, मी सोहमला चिठ्ठी लिहू शकते, म्हणून ती लगेच आता चिठ्ठी लिहिण्याचं ठरवते। त्यानंतर आता इकडे कला रूममध्ये मस्त तयार होते। कला खूप सुंदर अशी दिसत असते, आणि तेवढ्यात अद्वैत तेथे येतो। अद्वैत सारखा तिच्याकडे बघत असतो आणि कलाही त्याच्याकडे बघत असते। तेव्हा अद्वैत रूममध्ये येतो तर कला त्याला विचारते की काय झाले? तेव्हा अद्वैत म्हणतो की ऐक ना, माझा कुर्ता आणि धोतर आतमध्ये ठेवलेला आहे कोपऱ्यामध्ये, प्लीज काढून ठेव, कारण तोपर्यंत मी हात धुवून फ्रेश होऊन येतो। आलोच मी, काढून ठेव। तेव्हा कलाही हसते आणि हो असं म्हणते। तेव्हाही कला कपाटातून कुर्ता काढते आणि तो कुर्ता अगदी बिंगवत अगदी खुश होऊन त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की खरंच अद्वैत तू किती छान माझ्याकडे बघत होतास रे, मी इतकी सुंदर दिसते हे पहिल्यांदा मला तुझ्या नजरेतून दिसते, आणि आता तर अजून सुंदर दिसावं, छान राहावी, तुझी नजर माझ्यावर पडावी, अशी सेम राहावी असंच मला वाटतंय। म्हणून ती अद्वैतचा कुर्ता घेऊन अगदी मस्त त्याच्यासोबत अगदी आनंदाने डान्स करत असते। तेव्हा मात्र ती इतकी खुश असते, कारण ती आता अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते, आणि सर्व काही होते तर अगदी प्रेमात पडल्यासारखी तिला आता होत असतं। तेवढ्यात मात्र अद्वैत तिला बघतो आणि बाहेर आलेला असतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे काय करतेस तू? तेव्हा आता कला ही थोडीशी चपकते आणि म्हणते की काय? अरे तयारी करते। अद्वैत तिच्या हातातून कुर्ता घेतो आणि घडी कशाला मोडली असे म्हणतो। त्यावर आता तो धोतर कुठे आहे असं विचारतो, तर कला म्हणते की हो देते। तेव्हा आता अद्वैत तो कुर्ता व्यवस्थित ठेवत असतो आणि कला ही आता धोतर घ्यायला जाते, परंतु आता जेव्हा ती शोधत असते आणि जेव्हा बाहेर काढणार तोच लगेच कपाटातील एका खिळ्याला तो गुंततो आणि टर्कन असं फाटतो। तेव्हा आता अद्वैत जोरात खरेवर ओरडतो। तेव्हा कला खूप घाबरते। अद्वैत तिच्याकडे बघत असतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये काजल ही आता चिठ्ठी लिहिते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू, आणि ती चिठ्ठी आता तेथे ती समोर ठेवते। तेवढ्यात मात्र आता कला तेथे येते आणि कला मात्र ती चिठ्ठी वाचते। तेव्हा आता कलाला ही चिठ्ठी वाचून खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।